सर्व महापुरुषांना अभिवादन करून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 9 या सर्व उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले या मतदारसंघाचे या शहराचे लाडके मंत्री अतुलजी सावे साहेब, समोर उपस्थित असलेले सर्व मायबाप जनता, या प्रभागाचे सर्व उमेदवार, या मंचावर उभा असलेले आमचे सर्वांचे लाडके नाना, सर्वांचे लाडके गोकुळ भाऊ, या ठिकाणी आमचे सर्व शंकर भाऊ, सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, या ठिकाणी मी जास्त वेळ बोलणार नाही। साहेब या ठिकाणी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत, परंतु मी आपल्याला या ठिकाणी एवढीच विनंती करेल की येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला फक्त 4च बटन दाबायचे, फक्त 4च बटन दाबायचे, 5वं मतदान होणार नाही। आणि चारीचे चारी बटन हे आपल्याला जिनेबाई कशाचे दाबायचे आहेत? किती दाबायचे आहेत? आणि 9 मध्ये बी आपल्याला 3 बटन कमळाचे दाबायचे, प्रभाग क्रमांक 9 मध्ये बी। आणि आपल्याला या ठिकाणी सावे साहेबांचे हात बळकट करायचे आहे, कारण या पूर्व मतदारसंघामध्ये सावे साहेब पहिल्यांदा निवडून आले तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत सगळ्यात सुंदर या शहरामध्ये कोणता मतदारसंघ ओळखला जात असेल त्या मतदारसंघाचं नाव आहे पूर्व मतदारसंघ। आणि आज आपल्याला आनंदाची बातमी आहे, आपल्या शहराचा सगळ्यात मोठा जो प्रश्न होता पाण्याचा, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सोडलेला आहे। आणि तो प्रश्न सोडण्यासाठी सगळ्यात जास्त कोणी प्रयत्न केले असेल तर भारतीय जनता पार्टीचे लाडके मंत्री अतुलजी सावे साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि बाकीच्या मंत्र्यांनी, बाकीच्या नेत्यांनी काय केलेलं आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही, साहेब या ठिकाणी सांगतील। आता साहेब मी तुम्हाला एकच या ठिकाणी सांगू इच्छितो की छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक शहरामधल्या प्रत्येक मायमाऊलीचं, प्रत्येक बसलेल्या नागरिकाचं आता डोकं फिरलेलं आहे। या निवडणुकीमध्ये सगळ्यांचं डोकं फिरलेलं आहे, कारण त्यांच्या मनामध्ये आता कमळ ठरलेलं आहे, कमळ ठरलेलं आहे। कारण 25 वर्ष या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये ही महापालिका दिली आणि ही महापालिका सगळी कर्जबाजारी करून टाकली आणि सगळी लुटून खाण्याचं काम उद्धव ठाकरेच्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। आणि आपल्या माध्यमातून साहेब या शहरामध्ये आता जुना कचरा साफ होत आहे। जसा नारेगावचा डिपो तुम्ही साफ केला तसा आता सगळा राजकीय कचरा हे सगळा साफ होत आहे आणि या शहरामध्ये कचरा साफ होऊन कमळ असं फुलत आहे। म्हणून साहेब तुम्हाला चिंता नाही आहे, मला माहिती आहे, कारण तुम्ही विचार करून हे 4 माणसं टाकलेले आहेत। आणि पहिल्यांदा मी तर गोकुळचं या ठिकाणी अभिनंदन करेल, कारण गोकुळनं त्याच्यामध्ये सावे साहेबाच्या शब्दाचा मान ठेवून भर टाकलेली आहे। आता साहेब समोरचे उमेदवार कोण आहे ते निवडून येणार आहेत का नाही येणार हे आपल्याला माहित नाही, पण आम्ही सगळे 7चे 7, 8 मधले 4 आणि 9 मधले 3 हे आपल्या आशीर्वादानं 100% निवडून येणार आहे। कारण की आमच्या सोबत मोदीजीची गॅरंटी आहे, देवेंद्रजी जी गॅरंटी आहे आणि सावे साहेबाची गॅरंटी आहे। म्हणून मी प्रत्येक भाषणात सांगतो, मुकुंद भाऊ प्रत्येक भाषणात सांगतो, जिनेबाई मी, की देशात नरेंद्रजी आहेत आणि राज्यात देवेंद्रजी आहे आणि प्रभाग 8 नंबर मध्ये महेंद्रजी आहेत, असं आता ठरलेलं आहे। साहेब आंबेडकर नगर मध्ये पुऱ्या गल्ल्या गल्ल्यात बारीक बारीक पोरं म्हणते, देशात नरेंद्रजी, राज्यात देवेंद्रजी आणि आमच्या गल्लीत ड्रनी साफ करायला महेंद्रजी। म्हणून आता सगळं एरिया वाढ हे चकाचक होणार आहे।
हे पहा, मागणारा जेवढा मजबूत असतो, देणारा त्याच्यापेक्षा मजबूत असला पाहिजे. म्हणून आपण मागणारे हे पूर्व मतदारसंघाचे आहोत आणि देणारे लाडके मंत्री देखील मोठ्या मनाचे आहेत सावे साहेब. म्हणून चिंता करू नका, नारेगाव एकदम टकाटक होणार आहे. नानानं सांगितलं, गोकुळनं सांगितलं, मी सांगितलं साहेबाला, आम्ही परवा दिवशी मीटिंग झाली की सावे साहेब नारेगावच्या पूर्ण या प्रभागाच्या 8च्या 9च्या प्रत्येक माणसाचं घर हे बॉन्डवर आहे. बावनकुळे साहेब आणले होते तुम्ही मयूर पार्क मध्ये, त्यांनी शब्द दिला ज्यांचे घर बॉन्डवर आहे त्यांच्या घराला टॅक्स पावत्या आहेत, त्यांना मालकी हक्क PR कार्ड मिळणार, तुम्ही पक्क्या घराचे मालक होणार, तुमचे पक्के घर हे रजिस्ट्री होणार. टाळ्या वाजू नका. कधी होणार? चारही कमळचे बटन दबले, कमळचा नगरसेवक झाला या प्रभागात, तर तुम्ही पक्क्या घराचे मालक होशान. कारण सरकार आपलं आहे, भारतीय जनता पार्टीचं आहे. कारण जो बसला पंक्तीला त्याला वाडेकरी आपला असला पाहिजे. आपला वाडेकरी हा भारतीय जनता पार्टीचा आहे. म्हणून तुम्हाला भरभरून पोट भरून मिळणारे जे वाटन ते मागा. सावे साहेब मोठ्या मनाचे, दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आहे. म्हणून तुमच्या सगळ्याच्या घराला PR कार्ड मिळणार, तुमच्या घराची रजिस्ट्री होणार आणि तुम्ही घराचे मालक होणार. तुम्हाला घराचं मालक व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या प्रभागामध्ये कमळाचाच नगरसेवक करावा लागेल. एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद महेंद्र भाऊ. निश्चितच येणाऱ्या 15 तारखेला आम्ही आपल्याला गॅरंटी देतो की आपले 4ही उमेदवार प्रभाग 8चे व 3 उमेदवार 9चे निश्चितच भरघोस मताने निवडून येतील. यानंतर मी सन्माननीय कल्याण पाटील गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं.